काही जिजू आलेत ना परत घरी, मग तू पण ये ना आपल्या घरी परत. आणि सुमी आजी उद्या येईल ना पंढरपूरवरून घरी. तू इथे दिसली नाहीस ना तर मला 1000 प्रश्न विचारेल ती, मग तू उत्तर दे तिला, मी काही बोलणार नाहीये. त्या 1000 प्रश्न विचारतील म्हणून माझ्या लेकीला सोडून येऊ का मी? माझ्या लेकीचा संसार जोपर्यंत सुरळीत मार्गी लागत नाही ना तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. तोपर्यंत तू घर नीट सांभाळा ना मा. हा, ठेव फोन. ए तू काय इथे? हा, काय साफसफाई करतेस? काही नवा डाव नाहीये ना आता? नाही, मला पद्मिनी काकूंनी साफसफाई करायला सांगितली. हो का? मग कर ते नीट आवर जरा. आणि हे काय, हा कचरा काय असाच पडला इथे? हा पण आवर ना. आवडते. नाही, कोणाला घाबरत नाही मी, म्हणून जरा स्पष्टच बोलते तुला. जो जे करतो ना त्याला तसं भोगावं लागतं बघ. आता एवढे डावपेच खेळलीस तरी काय झालं का काही? तुझी या घरातली जागा हीच आहे. माझ्या निशी आणि जावई बापून पुढे चाकरीच करणार आहेस तू या घरात सुद्धा, कळलं का? कर की पटपट. हा हो. आणि आता काय चेहरा का पाडून बसलीस ग? हा, घरात एवढा आनंद झालाय सगळ्यांना, तुला बघवत नाहीये? तुझ्या मनासारखं झालं नाही म्हणून आवडलं नाहीये का तुला? का युवराजराव सुखरूप परत आलेत हे बघवलं नाहीये? काय ग, बोल ना. हे बघ, माझ्या लेकीच्या मागे काही केलंस ना तरी तिच्या पाठीमागे मी खंबीर उभी आहे. जोपर्यंत निशीची आई तिच्या पाठीमागे खंबीर आहे ना तोपर्यंत तुला तिचं वाईट काहीच करता येणार नाही. निशीची आई, निशी आणि मी लहानाच्या मोठ्या एकत्र झालो. तुम्ही ज्यावेळेस नसताना त्यावेळेस सुद्धा मी तिची काळजी घेत असते. त्यामुळे तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज नाहीये, तुझे मनसुबे चांगले ओळखून आहे मी. माझी निशी भोळी आहे ग आणि तू तुझ्या आईसारखी लबाड आहेस. नाही, तुझ्या आईचा गुणच आहे ना तो तू घेणारच. पण एक लक्षात ठेव, माझ्या निशीच्या संसारावर जर वाईट नजर टाकलीस ना तर तू आहेस आणि मी आहे. मी या घरची मोठी सून आहे. फक्त केदार नाही, या घरातला प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबाचा, माझ्या संसाराचा भाग आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजीपोटी इथे आलाय मी समजू शकते, पण उगाच या घरात वाद निर्माण करायचे म्हणून इथे राहून तिचा संसार तोडू नका. तारिणी, तू हे काय करतेस? साफसफाई करते, दिसत नाहीये? पण तू का? नाही, माझं झालंच आहे. अरे नाही, निशीची रूम निशी साफ करू शकते ना. आणि तिला जर जमत नसेल तरी आले तिची मदत करायला. असं कसं? पद्मिनी ताईंनी मोठ्या सुनेला जबाबदारी दिली आहे साफसफाईची, तिने करायलाच पाहिजे. ह्या कामासाठी त्यांनी बोलवलं तुला? अरे केदार, माझं होतच आलंय, खरंच मी आलेच. थांब जरा. मुद्दा काम करण्याबद्दल नाहीये, पण हे सगळं मुद्दाम करतायत. चांगलंच कळतंय मला. मुद्दाम तुम्ही ज्या गोष्टी केल्या ना त्याची फळं आहेत ही. तारिणी, ते थांबव आता. ते ठेव, मीच जाब विचारतो त्यांना. नाही, तू कोणालाही जाब विचारणार नाहीयेस. अरे आपल्या घरची कामं आहेत ही. उलट आपल्या घरची कामं करणं म्हणजे घर जोडून ठेवणं. आणि घर जोडून ठेवणं कुठल्याही जबाबदार स्त्रीचं कर्तव्य असतं. हो ना निशीची आई? तुझा टोमणा कळतोय मला, हा? पण ही सगळी तुझी कर्माची फळं आहेत, ती तुम्हाला भोगावीच लागतील. बॉस, तू माझं नको ना. होतच आलंय, तुझा मी आलेच. तुझा मी येते प्लीज.